आहे सारखं। त्यात स्वतंत्र ओपीडी, औषधी दुकान, वेटिंग हॉल, मंदिर, प्रार्थनास्थळ, कॅन्टीन आणि पार्किंगचीही व्यवस्था आहे। मराठवाड्यात कुठेही आढळणार नाही असं अत्याधुनिक सेंटर डॉक्टर प्रमोद घुगे यांनी उभारलंय। स्वतः डॉक्टर माननीय भागवतजी कराड साहेब हे केंद्रीय अर्थमंत्री आले होते। ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे डॉक्टरांचे प्रॉब्लेम नेमके काय असतात आणि रुग्णांचे प्रॉब्लेम काय असतात हे दोन्ही गोष्टी त्यांना म्हणजे नाण्याचे दोन्ही पैलू त्यांना माहिती होत्या। त्यामुळे ते जे बोलले आणि आपले जे पेशंट आहेत तर पेशंट ही समजूतदार पेशंट होता आणि त्याला नेमक्या डॉक्टरांना काय अडचणी येते हॉस्पिटलमध्ये आणि त्या योजनेच्या अडचणी काय आहेत आणि इतर भागामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जो फरक आहे म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये जो लाभ दिला जातो तो लाभ इथं महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये थोडासा कमी पडत आहे असं त्यांनी जे स्पष्ट पेशंटनी सांगितलेलं आहे। तर ह्या सर्व गोष्टींचं त्यांनी जे सांगितलं तर ते अत्यंत उत्कृष्ट त्यांनी सांगितलेलं आहे आणि तो मेसेज योग्य तो आहे। त्याची माननीय भागवतरावजी कराड साहेबांनी दखलही घेतली आणि पेशंटचं भाषणामध्ये स्वतः त्यांनी नाव घेतलं आणि मला दोनदा नाव पण विचारलं। तर हे पेशंटकडनं प्रतिक्रिया येणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। तर ह्या दोन्ही बाजू त्यांना माहिती असल्यामुळं त्याने म्हणले की हे 2 महिन्यावर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि हे पूर्ण महाराष्ट्रासाठी फायद्याचं होणार आहे। फक्त आपल्या इथं आपण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर उभा केलेलंच आहे, त्याचबरोबर आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री दिलीपरावजी देशमुख साहेब आपले लातूरचे सर्वेसर्वा आपण त्यांना म्हणतो आणि तेही पाठीमागचे आपल्या राज्याचे अर्थमंत्री राहिले आहेत। तर त्यांनाही त्या सर्व बाबी ज्या आहेत त्या माहीत होत्या आणि त्यांनी त्याची आठवण आपल्या माननीय उद्घाटनाला करून दिली। त्याबद्दल साहेबांचा मी खूप आभारी आहे। इतर जे इथं रुग्ण आले होते, पत्रकार बांधव आले होते, बाकी प्रेक्षक, आमच्या गावाकडून आलेले सर्व व्यक्ती, आजूबाजूच्या परिसरात आलेले सर्व बंधू भगिनी, माता यांच्यामुळं कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला। सांगायचं असं आहे की याच्यामध्ये भव्य बिल्डिंग जरी मोठी असली, भव्य दिव्य असली तरी पेशंटवरती कुठल्याही प्रकारचा लोड आम्ही येऊ देणार नाही। म्हणूनच या ठिकाणी योजना आपण घेतल्या आहेत। प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे आपल्याकडं, मुख्यमंत्री महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे, त्याचबरोबर आपण कॅशलेस ज्या लोकांकडे कॅशलेस आहेत त्या कॅशलेस योजनाही आपण घ्यायला लावल्यात। तर या भागातील लोकांची गरिबीची परिस्थिती बघून आपण या सर्व योजना जरी हॉस्पिटल चांगलं असलं तरी त्याचा लोड पडू नये म्हणून आपण घ्यायला लावलं। या सर्व योजना इथं आपल्या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत। आणि लातूरमधील पहिले किडनी ट्रान्सप्लांट सेंटर, आता किडनीच्या पेशंटनी तुम्ही बघितलं असेल कंडिशन काय आहे, तर पत्रकार बांधवांच्या गोष्टी जास्ती सांगण्याची गरज नाही। पत्रकार बांधवांना हे सगळं लक्षात येत असतं, बोलण्यावरून आमच्या आवाहनावरून तुम्हाला लक्षात येतं की नेमका अडचण कुठं आहे काय नाही ते। तर पेशंटने जे बोलले तर पेशंटच्या अडचणी आणि डॉक्टरांच्या अडचणी त्या दोन्ही त्या पेशंटला माहीत होत्या म्हणून ते बोललेले आहेत आणि त्या नेमक्या पुन्हा व्यक्त करायच्या ही या कार्यक्रमामध्ये झालेला आहे। आता हॉस्पिटलबद्दल बोलायचं झालं तर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे, लातूरमधलं पहिलं 100 बेडचं हॉस्पिटल आहे। याच्यामध्ये सर्वच फॅसिलिटी म्हणजे हृदयाची जसं माननीय भागवतजी कराड साहेबांनी सांगितलं की अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, कॅथलॅब, त्यानंतर अत्याधुनिक ICU, 12 व्हेंटिलेटर, याच्यामध्ये कोरोनामध्ये आम्ही ते 30 व्हेंटिलेटर आपण वापरले होते। अत्यंत सिरियस पेशंट आपण त्या काळामध्ये मॅनेज केलेले आहेत। त्यानंतर ICU झाल्यानंतर आपल्याकडे डायलिसिस आहे। बरं, डायलिसिसमध्ये 18 मशीन सध्या आहेत आणि या डायलिसिस मशीनचा विस्तार सेंटरचा विस्तार पण आपण करायला लागलो। तर याच्यामध्ये थोडं गव्हर्नमेंटचं सहकार्य म्हणजे कसं आहे, लोकाश्रय आपल्याला भेटलेला आहे, राजाश्रय भेटणं आवश्यक आहे। तर लोकाश्रय भेटल्यानंतर राजाश्रय जर भेटला तर हे सेंटर आपल्या मराठवाड्यातील पहिलं नामांकित सेंटर होईल आणि भविष्यामध्ये या सेंटरमध्ये फक्त आपण लातूर हेच टार्गेट नाही ठेवत आहेत, तर लातूरच्या आजूबाजूचे जिल्हे त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्र आणि त्याच्या बाहेर जाऊन मेडिकल टुरिझम आपण म्हणतो की आपल्याकडनं बाहेरच्या देशामध्ये जसं की UAE आहे, तर UAEमधनं आपल्याकडे पेशंट यायला पाहिजेत, आपल्याकडं आफ्रिकेमधनं पेशंट यायला पाहिजेत, आपल्याकडे केनियाकडनं पेशंट यायला पाहिजेत। आणि हे सध्या गुजरातमध्ये ज्या सेंटरला मी करतो तिथं मेडिकल टुरिझम चालू झालेलं आहे।
नडियाड म्हणून एक तालुका प्लेस आहे, त्या ठिकाणी एवढं मोठं हॉस्पिटल आहे की त्या ठिकाणी जर पेशंट येऊ शकतात तर हे काम लातूरमध्ये का होऊ शकत नाही, हा माझा पहिल्यापासूनचा प्रश्न आहे की हे काम आपल्या इथं का होऊ शकत नाही. तर ते होऊ शकतं म्हणून हे 100 बेडचं हॉस्पिटल उभारलेलं आहे. तो आत्मविश्वास मला आहे आणि या आत्मविश्वासावरती आणि लोकाश्रय भेटलेला आहे. राजाश्रय जर भेटला तर हे 100% भविष्यामध्ये सफल होईल, याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारची शंका नाही.